राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा. रोहित पवार यांचे मोठं विधान. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा आहे. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजितदादांच्या राष्ट्रवादीसह भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर भाजपसोबत जाणार का असा प्रश्न रोहित पवारांना विचारण्यात आला. भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला तर मी पवारांची माफी मागून वेगळा निर्णय घेईन, असं मोठं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. जी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीत रोहित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. तसेच वेगळा निर्णय का घेणार याचे कारण देखील सांगितले. शरद पवार, सुप्रिया सुळे भाजपसोबत जाणार नाहीत. गेल्यास मी पवारांची माफी मागून वेगळा निर्णय घेईन. टू द पॉइंटच्या विशेष मुलाखतीत रोहित पवारांनी मोठं विधान केलं आहे. भाजपसोबत राहून विलीनीकरण होणार असेल तर पवार साहेब तयार होतील असे मला वाटत नाही. विलीनीकरणानंतर भाजपसोबत जाऊया अशी पक्षाची भूमिका असेल तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. पक्षाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर मी सोबत जाणार नाही, असे रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. 2029 मध्ये बारामतीत पवार विरुद्ध पवार संघर्ष होईल असा प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला. विलीनीकरण झाले नाही तर 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होऊ शकतो. पवार आणि बारामती हे समीकरण कधीच बदलणार नाही. पवार आणि बारामती हे नातं अतूट आहे. या मुलाखतीत रोहित पवार यांनी पार्थ यांना काही सल्ले देखील दिले. जबाबदारी आली तर काही बदल करावे लागतात. आमदारांना विश्वासात घ्यावे. अजित पवारांच्या जवळच्या लोकांना संधी द्यावी. सर्वांना संधी दिली, सर्वांना न्याय मिळेल. अजित पवार तिथे असताना काही चिंता नव्हती, पण आता बारामतीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी पवार म्हणून बारामतीकरांच्या मदतीला धावून जाणार. 2029 मधून कर्जत जामखेड लढणार. योगेंद्र पवार चांगलं काम करत आहेत. योगेंद्र पवार यांनी आणखी आक्रमक काम केल्यास बारामतीकर त्यांना स्वीकारतील, असं देखील रोहित पवार म्हणाले. नाही, तिथं चर्चाच काय झाली हे आम्हाला सांगता येणार नाही. तिथं चर्चा अराजकीय झाली. पवार साहेबांनी स्वतः सांगितलं, त्या विश्वास ठेवावा लागेल. आता राहिला प्रश्न, तो पक्ष आणि हा पक्ष एकत्रित येऊ शकतो का? शेवटी तो निर्णय आदरणीय पवार साहेबांचा आणि प्रमुख नेत्यांचा आहे. माझ्या बाबतीत तुम्ही भूमिका बोलत असाल तर मी संघर्षाची भूमिका घेतलेली आहे. आणि माझा स्वभाव थोडासा असा आहे की अन्याय जर झाला असेल तर ज्या व्यक्तीने अन्याय केला त्या बाजूला झुकायचं नाही, हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे माझी भूमिका आज आणि उद्या हीच राहणार आहे की मी विरोधातच राहणार आहे. कारण का या गोष्टी लोकांना पटत नाहीत आणि मला पटत नाही. आणि मी भूमिका बदलणारा माणूस नाही. पार्टी आणि पवार साहेबांची भूमिका जर आजपर्यंत आपण बघितलेली, कधीही ते प्रतिगामी विचाराबरोबर गेलेले नाहीत. त्यामुळे उद्या निर्णय घेत असताना ते तसंच घेतील. आता उद्या समजा त्यांच्या पक्षाली निर्णय हाच घेतला की आता भाजपला बाय बाय टाटा करायचं आणि लोकांच्या हितासाठी, कारण लोकांवर आज मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय, तर लोकांच्या हितासाठी रस्त्यावर यायचं, भाजपच्या विरोधात लढायचं, तर मग कदाचित दोन्ही पक्ष एकत्रित येऊ शकतात असं मला वाटतं. पण कधी भाजपच्या विरोधात लढायला तयार असतील तर. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.